नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रसादासाठी म्हणा किंवा असंही नेहमी दलिया बनवत असतो. दलिया सर्वांना आवडत असतो, पण त्याला खूप वेळ बनवायला लागतो, म्हणून बरेच जण कंटाळा करतात. पण हा कुकरमध्ये फक्त 10 मिनटात आपला दलिया बनवून रेडी होतो. एकदम मस्त छान साजूक तुपातला गूळ घालून केलेला असा हा दलिया. तर आपण त्याची रेसिपी आता पाहूया. त्यासाठी मी काय केले, एक कुकर ठेवले आणि कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकलेलं आहे. साजूक तूप घ्या, त्याने टेस्ट छान येते. आता मी इथं कपाचं माप घेतले, 1 कप भरून मी दलिया घेतलेला आहे. त्याला आता आपल्याला तुपावर छानपैकी परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा गॅस मोठा ठेवा आणि त्याला परतून घ्या. 1 मिनिटभर गॅस मोठा ठेवा फक्त. मग मिडियम गॅसवर त्याला परतून घ्यायचं आहे. त्याचा रंग असा आपल्याला पांढरट गुलाबीसर झालेला पाहिजे. ते त्यांचा कलर चेंज होईपर्यंत परतायचे. पहा इथे छान त्याला गुलाबी रंग आलेला आहे. पाहू शकता तुम्ही पहिला दलिया कसा दिसत होता आणि आत्ता कसा दिसतोय. इथपर्यंत तुम्ही त्याला परतून घ्यायचे. त्या प्रोसेसला 5 मिनटं लागतात. आता ड्रायफ्रूट हवे तेवढे तुम्ही घालून घ्या. खोबऱ्याच्या कातळ्या घेतल्या तरी चालेल. आता जेवढा तुमचा दलिया होता ना, तर तेवढाच 1 कप भरून मी गूळ घेतला आणि वर अजून थोडासा घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथे मी वेलची आणि सुंठाची पूड घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जायफळ वगैरे सुद्धा घालू शकता. आता पाणी टाकताना काय करायचं, 1 कप दलिया आहे तर 4 कप गरम उकळतं पाणी त्याच्यात तुम्ही ओतून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याच्यात साधारण तुम्ही ना 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात किंवा 5 मिनटं किंवा 1 मोठी शिट्टी झाल्यानंतर 10 मिनटं गॅस बारीक करून ठेवायचा आहे. तुमचा दलिया एकदम व्यवस्थित शिजून येईल. थंड झालं ना की मग तुम्ही कुकर उघडून पाहू शकता तुम्ही आपला दलिया एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. जसं आपल्याला खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळसुद्धा नाही आहे. आता तुम्हाला जर दूध याच्यात मिक्स करायचं असेल तर दूध आणि तूप तुम्ही टाकू शकता. आमच्या इथं प्रत्येकाला वेगवेगळं लागतं म्हणून मी असं वाटीत घेतलेलं आहे. आता दलिया घ्यायचा, त्याच्यात गरम दूध होता आणि मस्तपैकी साजूक तुपाची त्याच्यावर धार द्या. 1 नंबर दलिया आपला 10 मिनटात रेडी होऊन जातो. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. कशी वाटली रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. 10 मिनटात बनणारा हा दलिया तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.